नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासंबंधी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय मोठा व चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाढीव अनुदान हे दिले जाणार आहे। पाहणार आहोत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। तुम्ही पाहू शकता दिव्यांग बांधवांनो, दिव्यांग व अव्यंग विवाहासाठी अनुदान रुपये 1,50,000 रुपयापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहे। व दिव्यांग आणि दुसरी व्यक्ती सुद्धा दिव्यांग असेल तर विवाहासाठी एकूण अनुदान रुपये 2,50,000 रुपयापर्यंत तुम्हाला दिले जाणार आहे। दिव्यांग बांधवांनो, आपण व्यवस्थित माहिती समजून घेऊयात हे अनुदान कशा प्रकारे तुम्हाला दिले जाणार आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभाग मंत्री माननीय अतुल सावे साहेब यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे ही माहिती आपणास दिलेली आहे। विवाह प्रोत्साहन अनुदान अभूतपूर्व वाढ, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी पाऊल। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात तसेच माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभिनव निर्णय विधानसभेत जाहीर केला। दिव्यांग व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सामील करण्यासाठी राज्य सरकारने विवाहास प्रोत्साहित करणारा निर्णय घेतलेला आहे। पहा दिव्यांग बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार दिव्यांग व अदिव्यांग विवाहासाठी आता रुपये 1,50,000 रुपये इतके अनुदान जाहीर करण्यात आले आहे। व दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2 दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग विवाह या नवीन घटकासाठी तब्बल रुपये 2,50,000 रुपये इतकी विक्रमी अनुदान मंजूर करण्यात आले आहे। तर पहा मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। पुढे पहा मित्रांनो, हा केवळ आर्थिक आधार नसून दिव्यांगांच्या जीवनात आत्मसन्मान, स्थैर्य आणि स्वावलंबन प्राप्त करून देण्यासाठी विवाहाला प्रोत्साहित करणारा निर्णय आहे। समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि समान संधी देण्याच्या आमच्या प्राथमिकतेचे हे प्रतीक आहे। पुढे पहा दिव्यांग बांधवांनो, नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग अव्यंग विवाहासाठी रुपये 1,50,000 रुपये तसेच दिव्यांग आणि दिव्यांग विवाहासाठी रुपये 2,50,000 रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे। आता इथे पुढे व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। ही रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून त्यातील 50% रक्कम 5 वर्षासाठी मुदत ठेवीत ठेवणे बंधनकारक राहील। तर अशा प्रकारे मित्रांनो हे अनुदान तुम्हाला दिले जाणार आहे। मित्रांनो, पुढे आपण पाहूयात, योजनेअंतर्गत वधू अथवा वराकडे किमान 40% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा तसेच विवाहानंतर 1 वर्षाच्या आत संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे। या सुधारणासाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रस्तावास मान्यता देत सदर योजनेसाठी वार्षिक रुपये 24 कोटी इतक्या खर्चास शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला विवाहासाठी प्रोत्साहन भत्ता वाढीव अनुदान मिळणार आहे। सदर योजनेसाठी वार्षिक रुपये 24 कोटी इतक्या खर्चास शासनाने मंजुरी दिलेली आहे। दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असल्या कारणाने सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। भेटूया लवकरच नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।